राज्य सरकारनं आता दुष्काळ जाहीर केला आहे. पण दुष्काळ जाहीर करताना सरकारनं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नाराजीसुद्धा केली आहे. कारण सरकारनं केवळ 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यातही फक्त 24 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. तर 16 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती मध्यम स्वरूपाची असल्याचं सरकारनं सांगितलं आहे. मग सरकारच्या मते कोणत्या 24 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे, तर कोणत्या 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती आहे. तसंच ज्या तालुक्यांमध्ये सरकारनं दुष्काळ जाहीर केला नाही त्या तालुक्याचं काय होणार याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण आता नेमका कोणत्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला, त्यातही सुरुवातीला नेमके कोणते 24 तालुके गंभीर स्वरूपाच्या दुष्काळी परिस्थितीत येतात त्याचा आढावा घेऊया. गंभीर दुष्काळ यादीत मराठवाड्यातील सर्वाधिक 14 तालुके येतात. आता जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा तालुक्याचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव, बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर आणि अंबेजोगाई, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, धाराशिव जिल्ह्यातील वाशी, धाराशिव आणि लोहारा या तालुक्यांचा समावेश गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीत आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील 5 तालुक्यांचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवड आणि बारामती, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस आणि सांगोला या तालुक्यांचा समावेश आहे. तर गंभीर दुष्काळ यादीत खान्देश आणि नाशिकमधील 5 तालुके आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर आणि येवला तालुक्यांचा समावेश गंभीर दुष्काळ यादीत सरकारनं केला आहे. हे होते गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीतील 24 तालुके. आता मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ यादीतील 16 तालुके कोणते आहेत त्याचा आपण जिल्हानिहाय आढावा घेऊयात. मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ यादीत पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड आणि इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि म्हाडा, सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा आणि मिरज, तर धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि लोणार या तालुक्यांचा समावेश आहे. अशा एकूण 40 तालुक्यांमध्ये सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे. आता दुष्काळ जाहीर केला म्हणजे त्या तालुक्यांमध्ये काही सवलती आणि मदत मिळणार आहे. मग ह्या कोणत्या सवलती आहेत आणि कोणती मदत या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतात त्याचाही आढावा आपण घेऊयात. दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना काय काय मदत मिळू शकते ते बघूयात. यामध्ये पहिली मदत म्हणजे जमीन महसुलात सूट मिळणार आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन होईल. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती मिळेल. कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट मिळेल. शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी मिळेल. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता येईल. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर केला जाईल. तसंच टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित करता येणार नाही. आता पिकांना मदत कशी मिळणार, तर खरीप हंगामामध्ये आपल्या सातबारावर ज्या पिकाची नोंद आहे त्या नोंदीनुसार आपल्याला मदत मिळेल. तसंच फळपिकांचे सुद्धा मदत देण्यासाठी सातबाराच्या नोंदी आवश्यक आहेत. ज्या तालुक्यांमध्ये पीक कापणी प्रयोग झाले नाही किंवा आंतरपीक आहे त्या तालुक्यांमध्ये त्या पिकांना सुद्धा मदत मिळेल. तसंच आता जो दुष्काळ जाहीर झाला ही अधिसूचना म्हणजे हा निर्णय पुढच्या 6 महिन्यांसाठी लागू असेल. आता सरकारनं केवळ 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, पण आपण जर गावखेड्यात गेलो, शेतात गेलो तर नेमकी दुष्काळाची स्थिती, भीषण स्थिती आपल्या लक्षात येते. मग इतर तालुक्यांचं काय होणार, तर याचंही उत्तर काल सरकारनं दिलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की ज्या ज्या तालुक्यांमध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती आहे किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्या भागामध्ये पंचनामे करून किंवा तेथील पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. त्यामध्ये गरज पडली तर चारा छावण्यासुद्धा उभारण्यात येतील. पाण्याचे टँकरसुद्धा सुरू करण्यात येतील. यासोबतच ज्या ज्या आवश्यक उपाययोजना आहे त्या उपाययोजना त्या गावांमध्ये, त्या मंडळांमध्ये आणि तालुक्यांमध्ये करण्यात येतील. आता सरकारनं फक्त 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यामुळं शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा. आता आपण जर ग्राउंडवरची म्हणजे आपण जर जमिनीवरची परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांची ही मागणी अगदी रास्त आणि योग्य आहे. पण दुष्काळ जाहीर करण्याच्या काही नियम आणि अटी आहेत. आता त्यातही आपल्या सरकारनं दुष्काळ जाहीर करण्याला थोडासा उशीरच केला. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये सप्टेंबरमध्ये जो काही पाऊस पडला त्यामुळे पिकांची परिस्थिती वरवर आपल्याला चांगली दिसत होती, म्हणजे पिकं हिरवं झालं होतं. पण शेतकऱ्यांना मिळणारं उत्पादन थोडंही वाढलं नाही. याचा अनुभव सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आता येतोच आहे. पण जेव्हा सप्टेंबरमध्ये ही सगळी पाहणी झाली तेव्हा पिकं हिरवी दिसत होती. त्यामुळे झालं असं की वरवर जेव्हा पाहणी झाली तेव्हा असं वाटत होतं की पिकांची परिस्थिती सुधारली. जसं दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरुवातीला चालू झाली तेव्हा 193 तालुक्यांमध्ये पहिला ट्रिगर लागू केला होता. पण दुसऱ्या ट्रिगरमध्ये फक्त 42 तालुके बसले. कारण काय होतं, तर पिकांची सुधारलेली परिस्थिती किंवा थोडीशी वाढलेली पाणी पातळी. त्यामुळे दुसरा ट्रिगर अनेक तालुक्यांमध्ये लागू झाला नाही. आता त्यातही 40 तालुकेच फक्त दुष्काळी जाहीर झालेत.
त्यामुळे शेतकऱ्यांचा वाढणारा रोष किंवा शेतकऱ्यांनी केलेली टीका ही योग्य म्हणता येईल. पण या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्याच्या नियमामध्ये बदल करण्याची गरज आहे. कारण दुष्काळामध्ये ज्या काही नियम अटी आहे त्या सरसकट तर कुठेही लागू होत नाही. त्यामुळे या नियम आणि अटींमध्ये बदल किंवा सुधारणा करण्याची मागणीसुद्धा शेतकरी नेते करत आहेत.